आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण करताय. काय मागणी आहे आणि कशासाठी आमरण उपोषण करताय आपण? माझ्या बच्चीचं 18/4/2025 रोजी वाणीवाडीमधील आकाश कदम यांच्याशी विवाह झाला व विवाह झाल्यानंतर मुलगा हा 100% नपुसक आहे ते माझ्या बच्चीच्या निदर्शनास आले. 16व्या दिवशी काही नाही, उटीला फिरायला गेल्यावर काही नाही व उटीला फिरायला गेल्यावर आकाश कदमने सांगितले मी जन्मताच नपुसक होत नाही असं त्यानं सांगितलं. नंतर उटीहून इकडं आल्यावर हे प्रकरण आम्हाला कळालं व आम्हाला कळाल्यानंतर आम्ही शहानिशा केली. त्यानंतर घरातील त्यांच्या 6 लोकांनी माझ्या बच्चीचा छळ केला, शारीरिक व मानसिक छळ केला. 1 नंबर आकाश महादेव कदम, महादेव रामलिंग कदम सासरे, श्यामल महादेव कदम सासू, अमृता महादेव कदम ननंद, अभय सिंग पाटील नंदावा व ज्ञानेश्वर रामलिंग कदम चुलत सासरे ह्या 6 माणसानं मानसिक व शारीरिक छळ केला घरात डांबून. मग तुम्ही याची तक्रार याच्या अगोदर कुणाला दिली होती? पोलीस स्टेशनमध्ये याच्या बाबतीत काय हे केलेलं आहे का आपण? नाही, काय नाही. आम्ही एकदा किशोर डॉक्टर साहेबाच्या घरी बैठक घेतली होती. त्यावेळेस नपुसक आहे की नाही बघण्यासाठी गेल्यावर दोघं नवरा बायको समोर बसून प्रत्यक्ष त्याची शहानिशा केली. त्यावेळेस आकाशने सांगितले की बघत नाही, कधी करील काही सांगू शकत नाही, मी जन्मताचा असा आहे. व त्यांचे वडील महादेव कदम म्हणायचे थोडे दिवस थांबा, वाट बघा, उपचार चालू आहेत, मुलगा सक्सेस होतोय असं म्हणून आम्हाला हे केलं. आणि ह्या प्रकरणाची जर कुठं उस्मानाबाद जिल्ह्यात वाच्यता केली तर तुम्हाला दोन्ही परिवाराला मारून टाकू अशी धमकी दिली त्यांना. त्यामुळं आम्ही ह्याची उस्मानाबाद जिल्ह्यात कुठेही वाच्यता केली नाही. व भरोसा सेलमध्ये आम्ही दाद मागितला. भरोसा सेलमध्ये ते आले, आम्ही आमच्या बाच्चीचा जॉब दिला. बाच्ची त्या भरोसा सेलमधनंच आकाश कदम सगळं नांदाय जायला तयार होते, परंतु आकाशनं नांदवाय नेण्यास असमर्थता दाखवली. बरं, ठीक आहे. मग आता हा जो प्रकार घडलाय आहेत जे महिलांसाठी जे तक्रार घेतात अशा व्यक्तींना ही तक्रार सांगितली का की आता असा प्रकार घडतोय तो? आम्ही फक्त भरोसा सेलमध्ये सांगितलंय. मग तिथून तुम्हाला काय उत्तर भेटलं आणि कधी घटना घडली? ही घटना लग्न झालं कीच महिन्यात सारा प्रकार उघडकीस कोणत्या वर्षी लग्न झालंय? लग्न झालं 18/4/2025 रोजी. 25 म्हणजे 1 वर्षात तुम्हाला आता माहित पडलं? नाही, 1 वर्षात नाही. लग्न झालं की महिन्यातच माहिती पडलं. ते फिरायला गेले उटीला, त्यावेळेस त्यांना तिकडे सांगितलं बच्चेला माझ्या मी असं आहे तसं. मग आता तुमची तक्रार काय आणि मागणी काय आहे? काय व्हायला पाहिजे? मागणी एकच आहे, मला माझ्या बच्चीला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि ह्या 6 माणसानं शारीरिक व मानसिक छळ केलाय 6 जणांना. तरी माझ्या बच्चीला तिचे अधिकार देण्यात यावे. तिचे अधिकार तिचे पतीच्या रेशन कार्डमध्ये नाव घालावे, तिचे सासरच्या मतदान यादीमध्ये नाव घालावे, तिचे आकाश कदमच्या सर्व्हिस बुकमध्ये नाव लावावे, तिला वारसा हक्काने तिचे प्रॉपर्टीमध्ये नाव लावावे, ही माझी मागणी आहे. ठीक आहे. आपली भाची आहे म्हणतात, त्यांचे वडील आई वगैरे कोण याच्यासाठी आले नाहीत किंवा तक्रार केली नाही? त्यांचे आई वडील आहेत ना. नाही, मग तुम्ही आपली तुमची भाची म्हणताय, मग या आमरण उपोषणाला त्यांचे आई वडील का नाहीये? त्यांचे आई वडील घरी गावाकडे इथं, माझा बाच्चा आहे भाऊ इथं, आणि माझ्या बाच्चीचे वडील सर्व्हिसला आहेत गुमला. कारण बाच्चीला न्याय मिळवून द्या ह्यासाठी मी आमरण उपोषण करत आहे. आणि त्यांना दोन्ही परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. एकतर लग्न करून 35 लाख रुपये कर्जबाजारी झालेत आणि ह्या जीवे मारण्याच्या धमकीला ती भीतीपोटी घरात बसलेली, त्यांच्या जीवाला धोका आहे. तरी माझ्या भाचीला न्याय मिळवून द्यावा ह्यासाठी मी आमरण उपोषण करत आहे. मग आता तुमची जी भाची आहे तिथे तुम्हाला त्यांना नांदवायचं आहे किंवा तिथून ते पुढे संसार करण्यासाठी त्याच्यात पाठवायचं आहे किंवा नाही पाठवायचं आहे? नेमकी काय मागणी? नाव बी नोंद करायचं म्हणताय आपण? भाचीची मागणी एकच आहे, आकाश कदमने मला नांदवाय न्यावा. परंतु भरोसा सेलमध्ये त्यांना नांदवाय नेण्यास नापसंती दाखवली नवरदेवानं. कारण तो नपुसक आहे, त्यामुळे ते नांदवाय नेऊ शकत नाही. मग सासरे पाटील काय म्हणतात, महादेव कदम डिवॉर्स घ्या, नवरा बायकोचं पटत नाही म्हणून, आणि जे काय खर्च असेल ते मी देतो. परंतु माझ्या बाचीला ते मान्य नाही. माझी बाची म्हणली त्या नवऱ्याचं जे कारण आहे ते कारण सत्य जर असलं तरच मी डिवॉर्स घेणार, तर डिवॉर्स घेणार नाही. मग त्यामुळं माझी बाची म्हणते मला माझे अधिकार देण्यात यावं. मग आता तो नपुंसक आहे असं सिद्ध पण झालाय, आपण स्वतः बोललात. मग आता सिद्ध झाल्यानंतर मग तुम्ही नांदण्यासाठी का पाठवताय? नेमकं कारण काय? कारण नपुसकावरच डिवॉर्स पाहिजे तिला, आणि ते नपुसक आहे म्हणून डिवॉर्स द्यायला तयार नाहीत. नवरा बायकोचं पटत नाही असं कारण सांगून डिवॉर्स घ्या म्हणतात. मग बाची म्हणते माझं एवढं चांगलं असताना माझ्यावर नाही ते आरोप लावले, हे स्वतः नपुसक असताना. मग मी दुसरं लग्न केलं तर माझ्यावर किती आरोप लागतील, त्यामुळे मला दुसरं लग्न करायचं नाही म्हणते, मला माझा अधिकार पाहिजे.